नमस्कार, दंडवत प्रणाम. सुगरणीचा खोपा या चॅनलमध्ये तुमची मावशी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आज बनवूया आपण पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक. त्याच्यासाठी मी आधी अर्धा किलो चण्याची डाळ घेतली आहे आणि या कुकरमध्ये शिजायला घातली आहे. त्याच्यात थोडं तेल हळद घालून आणि आपण हिच्या 4 ते 5 शिट्या करून घेणार आहोत आणि नंतर आपण ही डाळ गार करण्यासाठी बाजूला ठेवणार आहोत. आणि आपण इथे पोळींचं पीठ मळणार आहोत. आपल्या रोजच्याच पोळींचं पीठ आहे गव्हाचं. त्याच्यासाठी मी अर्धा किलो डाळीसाठी अर्धा किलो आपली डाळ आहे चण्याची, त्याच्यासाठी 1 किलो पीठ घेतलं आहे. त्याच्यात तेल हळद चवीपुरतं मीठ घालून आपण हे पीठ जसं पाणी लागेल तसा मळून गोळा करणार आहोत आणि तो ओला कपड्याने झाकून ठेवणार आहोत. नंतर आपली डाळ शिजली की ते पाहणार आहोत. आपली डाळ शिजून गेलेली आहे. या डाळीतलं संपूर्ण पाणी आपल्याला निचरून घ्यायचं आहे, म्हणजे ते पाणी आपल्याला कटाच्या आमटीला लागणार आहे. आपल्याला त्या कटाच्या आमटीला तेच पाणी लागतं म्हणून. आता आपण हे चाळणीत घालून घेणार आहोत ही डाळ आणि सगळं पाणी आपल्याला इथं निचरून घ्यायचं आहे संपूर्ण पाणी. आणि आपण ही डाळ आता कढईत घालणार आहोत. त्याच्यात आपल्याला गरम डाळीमध्ये साखर घालायची आहे. साखर मात्र ही 400 ग्राम घालायची आहे. 500 ग्राम डाळीला 400 ग्राम साखर एवढी घातली आहे. आणि थोडं पाणी बनवून घ्यायचं आहे या साखरेचं, म्हणजे आपल्या गॅसवर कढईमध्ये लागणार नाही असे. आणि आपल्याला डाळ इतपत शिजवायची आहे की हे उलट न चमचा आपण जे काही डाळीत घालू ते उभं राहिलं पाहिजे, खाली पडलं नको पाहिजे. उभं केल्यावर इतपत आपल्याला घट्ट डाळ बनवायची आहे, शिजवायची आहे. नंतर आपण आता डाळ शिजेपर्यंत आमटीची तयारी करू, कटाच्या आमटीची. आता मी त्याच्यासाठी कांदे घेतले 3, ते भाजून घेतले बारीक कट करून. आणि आता खोबरंही भाजून घेतलं कट करून. आता आपल्याला कटाच्या आमटीचा मसाला तयार करायचा आहे. या पॅनमध्ये मी बाजरीचं 1 चमचा पीठ टाकून ते पण लालसर भाजून घेणार आहे, म्हणजे आपल्या कटाच्या आमटीला छान अशी चव येते. तर आता नंतर आपल्याला मसाला तयार करायचा आहे ह्या वाटणाचा. त्याच्यासाठी मी घेतली आहे कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, अद्रक. आता आधी आपण गरम मसाला जो काही खानदेशी मसाला आहे तो आणि खोबरं थोडा लसूण हा आपण भांड्यामधून फिरून घेणार आहोत मिक्सरच्या. आणि हे आता वाटीमध्ये काढून घेणार आहोत. हे बघा किती छान मसाला तयार झाला आहे. आणि आता आपल्याला हे वाटण करायचं आहे. वाटणसाठी अद्रक घेतलं आहे, हिरव्या मिरच्या, हे सगळं काही साहित्य आपल्याला ह्या भांड्यात टाकून आणि हे पण आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे, म्हणजे आपला कटाच्या आमटीचा सारचा मसाला आपला तयार झाला आहे जवळजवळ असं समजायचं. आणि नंतर आपण हे बाजूला ठेवून आणि सारला फोडणी देणार आहोत मसाला तयार झाल्यावर. म्हणजे आपल्याला आता एक एक वस्तू करून बाजूला ठेवायची आहे, मग त्या वस्तू आपला सगळा स्वयंपाक होणार आहे. आता हे बघा छान असं तयार करून घेतला आहे मसाला. आणि भात माझ्या ताईने बाजूला लावून दिला कुकरमध्ये, मी तो काही दाखवला नाही. भात काही असं सगळ्यांनाच येतो भात. आणि आता मी हे पुरण इथे या चाळणीत घालून आणि छान असं वाटून घेणार आहे. पुरण गरम होतं म्हणून मी ग्लासने वाटलं. आपलं एवढं पुरण 500 ग्राम डाळीपासून तयार झालं आहे. आता आपण इथे डाळीला आपण आमटी करतो ना, त्या आमटीला फोडणी देणार आहोत. त्याच्यासाठी तेल घेतलं आहे, जिरं, मोहरी, लसूण, कढीपत्ता हे सगळं काही साहित्य घालून त्याच्यामध्ये आपल्याला मसाला घालून परतून घ्यायचा आहे. मसाला चांगला परतवला गेला की आपण जे वाटण केलेलं आहे हिरव्या मिरचीचं, कोथिंबीरपासून जे वाटण केलेलं आहे कांद्यापासून, ते आपल्याला इथे घालायचं आहे. आणि वाटण घातल्यावर चांगला परतवल्यावर आपल्याला इथे जो कट काढून घेतला आपण डाळीपासून तो कट आणि मीठ घालून आपल्याला जितकं लागेल तेवढं गरम पाणी करून आपल्याला इथे घालायचं आहे. आणि आपल्याला आता ही आमटी आहे ना ही उकळू द्यायची आहे मंद आचेवर, मंद गॅसवर. आणि पुढे आपण आता भज्यांची तयारी करणार आहोत. त्याच्यासाठी मी अर्धा किलो कांदे घेऊन आणि बारीक असे कट केले आहेत. आणि ते कांदे आपल्याला भांड्यामध्ये घालून त्याच्यात मीठ, ओवा, हिरवी मिरची, कोथिंबीर हे सगळं साहित्य घालून आणि ते पण आपल्याला चांगलं एकजीव करायचं आहे, मिक्स करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे चवीपुरतं. आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाव किलो पीठ घालायचं आहे, बेसन म्हणजे डाळीचं पीठ. आणि हिंग तर गरजेचंच आहे, हिंग आणि ओवा, कारण बेसन पीठ आहे त्याच्यामध्ये म्हणून. आता ते सगळं मिक्स करून त्याच्यात आपल्याला डाळीचं पीठ घालून आणि मळून घ्यायचं आहे, म्हणजे एकजीव करून आणि असं मळून बाजूला ठेवायचं आहे. ते सुद्धा आपलं हे पाव किलो पीठ आहे, 2 चमचे म्हणजे. आणि हे आपल्याला एवढं भरपूर होईल म्हणून मी तेवढंच घेतलं आहे. आणि आता आपल्याला सगळं काही हे पीठ पण मिक्स करून बाजूला ठेवायचं आहे. आणि आपलं बघा कटाची आमटी तयार झाली आहे, किती सुंदर असं तरी आली आहे त्याच्यावर. आता मी गरम तवा करायला ठेवून दिला आहे. आणि आपल्याला ही जे पीठ होतं ना मळून ठेवलेलं ते अजून एकदा परत मळून घ्यायचं आहे. मध्येच
मळलं की त्याच्यावरचं जे घट्टपणा आहे ना तो एकजीव होतो छान. आणि आपल्याला ही पारी तयार करून अशी, त्याच्यासाठी मी पुरण घेतलं आहे, पीठ घेतलं आहे, मळलेलं तूप घेतलं आहे आणि लावण्यासाठी कोरडं पीठही घेतलं आहे. आणि जेवढा कणकेचा पेढा किंवा गोळा घेतला आहे तेवढाच मी इथे पुरणाचा त्याच्याहून जरा जास्तचा घेतला आहे, म्हणजे आपली पोळी मऊ अशी होते. आणि पुरण जर का परफेक्ट असतं तर तुमची कणिक कशी असू द्या तरी आपल्या पोळ्या छानच होता. आता हे असं गोल करून आणि ते जो काही थोडाफार कणकेचा गोळा उरणार आहे वरती शेवटी तोसुद्धा मी तिथे दाबून आणि सगळीकडे असं पुरण एकसारखं पसरून घेणार आहे. हे बघा. आणि आता आपण लाटून घेऊ. लाटताना आपल्याला जास्त त्याच्यावर जोर द्यायचा नाही, हलगत लाटायचं आहे. लाटण्याचं वजन आणि आपल्या थोडं हातांचं, बस एवढंच अलगत असं लाटून घेणार आहोत. सगळीकडे सारखी अशी पोळी लाटायची आहे आपल्याला. आणि मग आपण तव्यावर आपल्याला टाकायची आहे. आपण तवा केव्हाचाच ठेवला आहे म्हणजे आपला तवा तापून गेला आहे. आणि तुम्ही इथे साजूक तूपने छान असा खमंग भाजू शकता, पोळी भाजून घेऊ शकता. असं काही नाही, पण साजूकच तूप पाहिजे. माझ्याकडे नसलं तर मी तेलही वापरते. तेल वापरा, वनस्पती तूप वापरा, आपल्याला पाहिजे ते आपण वापरायचं असतं. आता ही एक पोळी टाकून झाली आहे तव्यावर. आता ही दुसरी पोळी आपल्याला तयार करायची आहे. हे पहा, त्याच्यासाठी पण एक पेढा असा तोडून घेतला आहे आणि त्याची पण आपल्याला पारी तयार करायची आहे. आणि ती पारीमध्ये जेवढी कणिक त्याच्याहून जरा जास्तचं आपल्याला डाळीचं जे पुरण आहे ते लाडू करून असं भरून आणि ते दाबून आणि वरती आपल्या ह्या कडा उचलून एकत्र मोदकसारखा आकार आल्यावर आपल्याला ते छान असं गोळा तयार करून घ्यायचा आहे. आणि सगळीकडे पुरण पसरून आणि मग आपल्याला तो लाटायचा आहे. आता या पोळीला आपण तेल लावून घेणार, तूप लावून घेणार आहोत. तूप सोडलं की पोळी अशी खमंग भाजली जाते आणि चवीला पण छान लागते. टम्म फुगली आहे आपली पोळी बघा. अशा सगळ्या पोळ्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत छान अशा. कारण की आपल्याला ह्या पोळ्या भरपूर म्हणजे अर्धा किलो डाळीच्या पोळ्या आहेत, मग त्यांना भरपूर असा वेळ लागेल. एवढा व्हिडिओ खूप लांब होतो म्हणून मी तुम्हाला 2-3 अशा तयार करून दाखवते. आणि मग बाकीच्या मी याप्रमाणे सगळ्या तयार करून घेणार आहे. चला आता आपण या पोळ्या झाल्यावर तळण्यासाठी घेऊया. आपल्या सगळ्याच पोळ्या अशा टम्म फुगल्या आहेत, तुम्ही पाहतच आहात. त्याच्यासाठी फक्त जे आपलं जे पुरण आहे ना ते परफेक्ट पाहिजे. पीठ कुठल्याही गव्हाचं असू द्या, कुठलंही असू द्या, आपलं गव्हाचं तयार केलेलं असू द्या, दुकानावरचं असू द्या, पिठाने काही फरक पडत नाही. त्याच्यासाठी आपल्याला तव्याच्या पोळ्या म्हणतो आम्ही, याच्यासाठी पुरण परफेक्ट पाहिजे. आणि मला मांडे पण येतात, पण पावसाचे दिवस असल्यावर आपण टेरेसवर मांडे करतो, तिथे पाणी झालं आहे म्हणून मग मी आता शेवटचं आंब्याचं रस म्हणून या सीझनचा करून खाऊ म्हणून मी आता हे घरातच केले आहे. पुढच्या वर्षी बघू पुढच्या वर्षाचं. आता मी इथे कुरडई, पापड हे पण मी घरीच तयार केले आहे टेरेसवर. हे पण मी इथे तळून घेणार आहे, कारण की मला घरीच केलेले मी विकतचे आणत नाही, बाजारातून घरी केलेलं आवडतं. मला सगळ्यांसाठी करून स्वयंपाक काय असेल ते करून खाऊ घालायला आवडतं, म्हणून मला खूप आवड आहे स्वयंपाकाची. मी कधी थकत नाही स्वयंपाक करताना. आता मी हे भजे, पापड काय आहे, कुरडई, पापड हे मी सगळं काही तळून घेतलं आहे. आणि ह्या दिवसाचं हे वातड होतं म्हणून लवकरच तळल्यावर आपण डब्यात नाही तर कॅरी बॅगमध्ये घातलं की मग ते तसंच्या तसं कुरकुरीत राहतं. आणि आपण जेव्हा संध्याकाळी किंवा दुपारी जेवण करतो तेव्हाच तिथून काढायचं, तोपर्यंत हवा बंदमध्येच राहू द्यायचं. चला आपण आता ताट वाढून घेऊ. स्वयंपाक तर झाला आपला पूर्ण, आता जेवायला घेऊ. त्याच्यासाठी कटाची आमटी घेतली आहे, रस घेतला आहे. रस पण माझ्या ताईने केला आहे. चला, तुम्हाला आवडला असेल आजचा व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाय. काळजी घ्या स्वतःची.